चला उशीर झालाय. बच्चा हे घे, मस्त गरमागरम चहा पिऊन घे. ओके जास्त आहे ना हा हो अगं मी हे करून ठेवलंय, ऑमलेट आणि ब्रेड ठेवलंय, मला जमेल तसं, आणि बटर पण आहे, तुम्हाला हवं तसं करून घे. किशीसाठी पण केलं ना? अगं हो दोघींसाठी केलं, जमेल तसं. ओके चल मी निघतो. बाय बाय बाय. नाही थांब 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 नाही नको जा नको जा दे ना. अगं बच्चा असं काय करतेस, दे ना. नाही अगं उशीर होते, मला दे ना. नाही बच्चा असा हट्ट करतात का? शहाणा बच्चा आहेस ना तू, प्लीज. अगं मग बच्चा हे बघ, एक लक्षात घे, मी जर ऑफिसला नाही गेलो ना, तर हे सगळे लोक आहेत ना आपल्या विरोधात बोलणारे, ते एकत्र बसतील, मीटिंग करतील आणि त्यांची खलबत सुरू होतील सगळी. आय नो दिस वन. खलबत म्हणजे तेच असतं ना, ते असं कुठतात ते. नाही ते ते खलबत सोड ना. नाही म्हणजे मी असं म्हणत होतो, खलबत सुरू होतील म्हणजे अगं ते सगळे परत डिस्कशन सुरू होतील आणि अजून सोकावतील ना ते. मग मला सोकावतील म्हणजे फ्री होतील, म्हणजे ओव्हर स्मार्ट होतील, म्हणून मला जावं लागेल ना. बच्चा प्लीज. मला बोर होईल ना घरी. अगं तू कर ना काहीतरी टाइमपास, झोप काढ, टीव्ही बघ, फिल्म्स बघ, इंटरनेटवर टाइमपास कर. काय शॉपिंग नाही, शॉपिंग सोडून प्लीज बाकी सगळं कर तू, प्लीज बच्चा. शॉपिंग मग काय मजा. अरे इतर खूप आहे ना, पार्लरला जा ना तू नेहमीसारखी, चांगला वेळ जाईल तुझा. हा चालेल पार्लर. प्लीज मग मी निघू आता. गुड बच्चा माझा, शाबास. बाय. संध्याकाळी लवकर येतो. हो येतो ना, आपण जाऊया डिनरला वगैरे जाऊ. ओके ओके बाय बाय. लव बाय. बाय. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू बच्चा. जा आता. अथर्व, नेहाशी काऊन भांडतोस तू? हा भांडायचं नाही बरं. ती तुझ्याशी खेळते की नाही? हो मग नाही ना भांडणार. आता तिच्यावर शाळेत जायचं. हा मग नेहाला सॉरी म्हणशील ना? हो छान माझं बाळ ते. अथर्व अथर्व बाबांकडे नाही येणार? ये की. तुम्ही त्या टायमिंग बोलला. अथर्व अथर्व, तुला किती वेळा सांगितलंय असं बोलायचं नाही म्हणून? तूच सांगितलं असशील असं बोलायला. आधी सांगायचं आणि नंतर मग असं खोटं खोटं रागवल्यासारखं करायचं. मला काही समजत नाही. तुम्ही कायच्या काही बोलून राहिला का? कायच्या काही नाही राधिका, जे आहे तेच बोलतोय. तुलाच वाटत नाही ना अथर्वने माझ्याशी बोलावं किंवा त्याने माझ्या संपर्कात राहावं? हे पण नाही वाटत ना? तूच भरवत असतेस ना असं काहीतरी मनात. मनमानीच करायची आहे ना तुला? अथर्व समोर तरी बोलू नका. हे अथर्व आज जा बरं, जा दप्तर घेऊन ये जा. पॅसेज मध्ये काऊन तमाशे करून राहिले? पॅसेज मध्ये नाही तर कुठे करायचे तमाशे? माझ्याच घरातून मला बाहेर काढलंच नाही आणि परत मलाच विचारते. पोरासमोर काऊन असं बोलून राहिले तुम्ही? काही बाई बोलताय, काही बाई वागताय, आणि मी काऊन त्याला असं शिकवेन? एकदा स्वतःच्या मनाला विचारून पहा, तुमची राधिका असं काही करेल का म्हणून. हो विचारलं असतं ना. नाही एकदा नाही 10 विचारलं असतं स्वतःला, जर तू पूर्वीची राधिका असतीस ना तर. पण राधिका आता तू खूप बदलली आहे. मला काही हाऊस नव्हती. तुम्ही मला बदलायला भाग पाडलं. आता काय तुम्ही स्वतः चुकून राहिले? तुम्हाला असं वाटून राहिलं का सगळं जगच चुकतंय? अगं तू मला काय शिकवतेस? स्वतः किती धूर्त, किती स्वार्थी हे नाही लक्षात येत? ताई बरं झालं तुम्ही इथंच भेटलात ते. अहो नानीना सकाळी सकाळी एक गोड बातमी समजली ना. शिरा केलाय साजूक तुपातला, तुम्हाला द्यायला म्हणून आले. हा का? काय झालं? अहो ती समिधा ताईच्या हापिसात होती ना अवदसा, तिला काढून टाकली म्हणे. हा आता कोणाला राग आला तरी चालल, ज्याचं जळतं त्याला कळतं. काय ताई? मारा, टोमणे मारा, सेलिब्रेशन करा, काय हवं ते करा, पण एक दिवस मीच येऊन शनाया पुन्हा जॉबवर आल्याची गोड बातमी देईन ना, तेव्हा कळेल तुम्हाला. अँड आय मीन इट. बोला बोला, मजा येते ना बोलताना? बघून घेईन मी.
बघून घेईन म्हण. ताई, देववरनं समज बघतोय. त्याची छडी जेव्हा वाजल ना तेव्हा कुणी बी सुटणार नाही, ना साहेब ना शेण्या. हा, जाऊ दे, तुम्ही हा शिरा खावा. हा, चांगली ताकद येईल. आणि मग जिद्दीनं जाऊन ट्रेन पकडा तुम्ही झाशीच्या राणीवाली. जावा जावा. हा कदा, हां बोला सर. कोण कोण आलाय ऑफिसला? सर सगळेच आलेत. कपूर सर पण आलेत. सरांच्या केबिनमध्ये मीटिंग सुरू होणार आहे. अच्छा, सर मला पण बोलवलं आहे. हा ठीक आहे, मग तू आज जा आणि काय काय बोलणं होतंय ते मला नक्की सांग नंतर. ओके सर, ठेवतो. कपूर सरांचा काय प्लॅन आहे तो कळलाच पाहिजे, मग दाखवतो. मैंने आप सबको यहाँ किसी खास काम के लिए बुलाया। बोलिए सर। मिस्टर पानवलकर, हम एक बड़ा कॉन्ट्रैक्ट किसी कंपनी को देने जा रहे हैं। सर मतलब पिछली बार जिस कंपनी को दिया था उसी को देते हैं ना? नहीं आनंद, तुम मेरी बात को समझ नहीं रहे हो। सर यू मीन किसी और कंपनी को देना चाहते हैं आप? बिल्कुल तुमने सही कहा जेनी, और मैं चाहता हूं कि यह कॉन्ट्रैक्ट हम मिसेस सूबेदार को दें। सर आइडिया तो बहुत बेहतरीन है, लेकिन फिर से अगर प्रेजेंटेशन के वक्त जो पिछली बार हुआ था वैसा। मैं जानता हूं आनंद, लेकिन यह भी जानता हूं कि उनके अंदर काबिलियत की कमी नहीं है, और इस बार हम ऐसा होने नहीं देंगे। सर मीन्स? मतलब ये जेनी कि हम नियमों से परे जाकर के उनकी मदद करें। ऐसी बढ़िया प्रेजेंटेशन बनाएंगे कि कोई किसी भी तरह की कमी ना निकाल सके। क्यों मिस्टर पानवलकर, आप क्या कहते हैं? बिलकुल सही आहे सर. राधिका वहिनींसाठी आपण नियमांच्या बाहेर जाऊनही काम करू. एक्स्ट्रा वर्क काय जेनी? येस सर. नाही, आम्ही सगळेच जण वहिनींना नक्कीच मदत करू. हा केलीच पाहिजे. यावेळी वहिनीच करणार आपला कंपनीचं काम. लेकिन हाँ, जो भी करना सोच समझ कर करना, और ये ख्याल रखना कि इस बात की किसी को कानो कान खबर नहीं होनी चाहिए। यस सर, कॉन्फिडेंशियल, सिक्रेटली.